तब्येत बरी नसल्यामुळं परत एकदा हॉस्पिटलला वगैरे जाऊन आले मस्त. आणि नंतर घरी आल्याच्या नंतर अशी छान अशी रात्रीच्या जेवणासाठी भाजी बनवली. खूपच मस्त आणि टेस्टी भाजी झाली होती. त्याच्यावरती तरी वगैरे खूपच छान आलेली होती, पाहू शकता तुम्ही. खूप मस्त दिसते आहे बघा. आणि मी ना ही भाजी बनवताना ना एक मसाला वापरलेला होता मी तुमच्याशी, ते पण मसाला ना लवकरच शेअर करेल. आणि भाजीसुद्धा एकच नंबर टेस्टी झालेली होती, कारण हा मसाला माझ्या मैत्रिणीने मला दिलेला होता. तिने मला खूप दिवस झालं दिलेला, पण मी भाजी ट्राय नव्हती केली तिच्या मसाल्याची, तर आज पहिल्यांदाच केली. खूप मस्त झाली. आणि तर त्याच्यामध्ये त्यानंतर मस्त बाजरीची भाकरी बनवली, पण दुखत असल्यामुळं काही चव नव्हती तोंडाला आणि डोकं इतकं दुखत होतं आणि अजिबात उभा राहायची सुद्धा ताकद नव्हती. तरी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि मस्त अशी भाजी पण बनवून घेतली आणि थोडंसं जेवण वगैरे केलं. त्यांना तर खूप भूक लागली, त्यांनी तो फुल जेवण केलं, पण मला जास्त जाणारच नव्हतं. म्हटलं थोडंसं खाऊन घ्यावं. त्यानंतर भांड्याचा वगैरे पसारा आवरून घेतला आणि नंतर मग दूध तापून घेतलं. आणि जेवण झाल्याच्या नंतर आहे ना थोडं गोळी वगैरे खाल्ल्याच्यानंतर खूप जास्त असं तोंड कसलं तरी पडलं होतं, तर म्हटलं साखर खावावी. तर थोडीशी साखर खाल्ली. तर कोण कोण असं करतं नक्की सांगा, मला तर औषधाचा खूप कंटाळा येतो. त्यानंतर थोडंसं संध्याकाळच्या टायमाला बाहेर थोडं शतपावली केलं. भाऊचा फोन आलेला होता, त्याच्या संगसुद्धा गप्पा मारल्या. भाऊ म्हणजे म्हणजे माझ्या भावाला आम्ही भाऊच म्हणतो. आणि त्यानंतर मग थोडंसं संध्याकाळच्या टायमाला म्हटलं उद्याच्याला अस्तर वगैरे आणण्यासाठी त्यांना पाठवावं आणि थोडंसं मग कटिंग वगैरे करून ठेवलं ब्लाऊज पीसचं, कारण खूप दिवसाच्या ह्या साड्या पडलेल्या होत्या. तर म्हटलं काम तर आता सुरुवात करावीच लागेल. त्याच्यासाठी मग ब्लाऊज पीस वगैरे कट करून अस्तर आणण्यासाठी द्यावं, कारण काम सोपं जातं आणि लवकर अर्जंटली ब्लाऊज द्यायचे असतील तर लवकरात लवकर कामं होतात. आता महाशिवरात्री आल्यामुळं कामं पण भरपूर वाढलेले आहेत आणि पहिले सुद्धा माझे कामं पेंटिंग पडलेले. लग्नामुळं बरेचसे कामं माझे बाकी होते. बाहेरचे मी जास्त काही कामं घेतलेले नव्हते. आमचे सुद्धा काही ब्लाऊज होते ना शिवायचे, ते सुद्धा मी बाहेर टाकलेले होते. ब्राईडचे पण थोडेसे, माझे पण काही असे. तर त्याच्यासाठी मग काही वेळच नाही मिळाला. आता तरी म्हटलं चला बाहेरचे कस्टमरचे कामं घ्यावेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब